नमस्कार. चला आज एका खास आध्यात्मिक प्रवासाबद्दल बोलूया. असा प्रवास जो अनेकांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. तो म्हणजे 12 मल्हार क्षेत्रांचा अद्भुत प्रवास. चला तर मग खंडोबाच्या या जगात प्रवेश करूया. आता बघा, शंकराची 12 ज्योतिर्लिंग ती तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. पण कधी विचार केलाय का की दख्खनच्या पठारावर शंकराचाच एक असा योद्धावतार आहे ज्याचा स्वतःचा एक वेगळा तितकाच शक्तिशाली तीर्थमार्ग आहे. हो, आणि तोच मार्ग म्हणजे 12 मल्हार क्षेत्रांचा मार्ग. तर या संपूर्ण यात्रेच्या केंद्रस्थानी कोण आहे? तर तो आहे एक योद्धा देव, भगवान खंडोबा, ज्यांना आपण मल्हारी मार्तंड म्हणूनही ओळखतो. खरं तर त्यांची शौर्यगाथा समजून घेतल्याशिवाय या प्रवासाला खरा अर्थच येणार नाही. तर मग हे खंडोबा म्हणजे नक्की कोण? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहेत भगवान शंकराचं एक रौद्र, एक पराक्रमी योद्धा रूप. विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकातले जे शेतकरी आहेत, धनगर समाज आहे आणि ज्या भटक्या जमाती आहेत, त्यांचं हे आराध्य दैवत आहे. हो, आणि अनेक ठिकाणी त्यांना मैलार मल्लण्णा किंवा मायलारलिंगा या नावांनीही ओळखलं जातं. खंडोबाच्या पराक्रमाची कथाना त्यांच्या नावामध्येच दडलेली आहे. असं सांगितलं जातं की पूर्वी मल्ल आणि मणी नावाच्या 2 राक्षसांनी पृथ्वीवर अक्षरशः तांडव मांडला होता. तेव्हा मग भगवान शंकराने खंडोबाचा अवतार घेतला आणि या दोन्ही दैत्यांचा संहार केला, लोकांना त्यांच्या त्रासातून मुक्त केलं, आणि म्हणूनच ते एक रक्षणकर्ता म्हणून पूजले जातात. पण ऐका, या कथेत एक खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. मरता मरता त्या मल्ल दैत्याला पश्चाताप झाला. त्याने आपला पांढरा घोडा खंडोबाला अर्पण केला आणि एक वरदान मागून घेतलं की देवाच्या प्रत्येक मंदिरात, प्रत्येक स्थानी आपलं अस्तित्व असावं. आणि म्हणूनच बघा, आजही खंडोबाच्या प्रत्येक मंदिरात तो पांढरा घोडा एक महत्त्वाचं प्रतीक म्हणून आपल्याला दिसतो. ही तर झाली खंडोबाच्या शौर्याची गोष्ट. पण या देवत्वाला प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर भाविक एका खास प्रवासाला निघतात, आणि तोच प्रवास म्हणजे 12 मल्हार तीर्थमार्ग. चला आता आपण बघूया की हा मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये नेमका कसा विस्तारलेला आहे. तर ही आहे ती 12 पवित्र क्षेत्र. जेजुरी, पाली, माणसुळी हे सगळी नावं बघितली की एक गोष्ट लगेच लक्षात येते. हा प्रवास काही एका राज्यापुरता नाहीये. तो महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये पसरलेला आहे. आणि यामुळेच या यात्रेचं स्वरूप खूप व्यापक होतं. इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी. ही जी 12 मंदिरांची यादी आहे ना, ती वेगवेगळ्या संप्रदायानुसार थोडीफार बदलू शकते. त्यामुळे प्रवासाला निघण्याआधी आपल्या परंपरेनुसार नेमकी कोणती स्थळं आहेत याची खात्री करून घेणं नेहमीच चांगलं. 12. तर मग यात्रेला जायचं ठरवलं तर प्लॅनिंग कसं करायचं हा मोठा प्रश्न असतो. चला, साधारणपणे 5 दिवसात ही यात्रा आरामात कशी पूर्ण करता येईल याचा एक प्रॅक्टिकल आराखडा पाहूया. या प्रवासाला सोपं करण्यासाठी ना आपण त्याला अशा 4 टप्प्यांमध्ये विभागू शकतो. बघा, पहिले 2 दिवस महाराष्ट्रातल्या मंदिरांसाठी राखून ठेवायचे. मग दुसऱ्या दिवशी रात्री प्रवास करून कर्नाटकात जायचं. पुढचे 2 दिवस तिथल्या दर्शनासाठी. आणि शेवटचा म्हणजे 5वा दिवस हा थोडा बफर, राखीव किंवा परतीच्या प्रवासासाठी ठेवायचा. असं केल्याने ना उगाच धावपळ होत नाही. आता प्रवासाच्या नियोजनाबद्दल एक महत्त्वाची टीप. पुणे, बिदर किंवा हावेरीसारख्या मोठ्या शहरांपर्यंत रेल्वेने पोहोचणं खूप सोयीचं ठरतं. आणि तिथून पुढे मंदिरांपर्यंत जाण्यासाठी काळजी नसावी, कारण तिथून राज्य परिवहनच्या बसेस किंवा शेअर जीप सहज मिळतात. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, खर्च. तो साधारण किती येईल? आता हे पूर्णपणे प्रवासाच्या पद्धतीवर अवलंबून आहे. जर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास केला तर खर्च खूप कमी येतो, पण हो, वेळ थोडा जास्त लागतो. या उलट समजा 4-5 जणांचा गट असेल तर गाडी भाड्याने घेणं हा एक उत्तम पर्याय आहे. यात खर्च आणि सोय यांचा चांगला बॅलन्स साधला जातो. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची सूचना, प्रवासाचा जो काही अंदाजे खर्च काढला असेल त्यात कमीत कमी 20 ते 30% रक्कम ही जास्तीची बाजूला काढून ठेवावी. का? कारण अनेकदा सणासुदीच्या काळात गर्दी असते किंवा प्रवासात काही अनपेक्षित बदल होतात. अशा वेळी ही रक्कम खूप उपयोगी पडते. आतापर्यंत आपण पाहिलं की ही यात्रा करायची कशी, नियोजन कसं करायचं. पण ही यात्रा म्हणजे फक्त फिरणं नाही. या प्रवासामागं एक खूप खोल, एक आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. तो नेमका काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. या 12ही स्थळांना जागृत क्षेत्र मानलं जातं. आता जागृत क्षेत्र म्हणजे काय? तर अशी जागा जिथे देव प्रत्यक्ष वास करतात आणि भक्तांच्या हाकेला, त्यांच्या प्रार्थनेला त्वरित धावून येतात, अशी एक दृढ श्रद्धा आहे. आणि हेच या सगळ्या स्थानांचं खरं सामर्थ्य आणि महत्त्व आहे.
मग एक प्रश्न मनात येतो की कुठल्याही तीर्थयात्रेचं खरं मोजमाप कशात असतं? फक्त आपण किती किलोमीटरचा प्रवास केला यात, की अजून कशात? आणि याच प्रश्नामध्ये या संपूर्ण यात्रेचं सार दडलेलं आहे. 12 मल्हार यात्रा ही किलोमीटरमध्ये नाही, तर ती भक्तीच्या तीव्रतेत मोजली जाते. हा प्रवास फक्त शरीराचा नसतो, तो असतो आत्म्याचा प्रवास. सदानंदाचा येळकोट. जय मल्हार.